पनीर तसेच चीज यांच्या पर्यायी उत्पादनांची विक्री सध्या वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांनी लेबल काळजीपूर्वक वाचून दुग्धजन्य पदार्थांची खरेदी करण्याची आवश्यकता आहे. जेवणात पनीरचा वापर मोठ्या प्रमाणात काही खवय्ये करतात. शुद्ध दुधापासून बनवलेला पनीर केवळ चवीसाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. मात्र भेसळयुक्त पनीर तुमच्या पोटात गेल्यास अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. चीज खरेदी करण्यापूर्वी नेहमी एक लहान तुकडा घ्या. विशेषतः ओपन काउंटरवरच घ्या. जर ते चघळले जात असेल तर ते कृत्रिम आहे. खूप आंबट असल्यास या चीजमध्ये डिटर्जंट किंवा इतर काही निकृष्ट उत्पादनाची भेसळ होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे स्वस्त आणि निकृष्ट पनीरचा मोह टाळल्यास त्यातून होणारा आरोग्याचा धोकाही टळला जाऊ शकतो. केवळ दुधाच्या वापरातून शुद्ध पनीर बनवले जाते. यात इतर काही मिश्रण केले जात नाही. त्याचा स्वादही चांगला असतो. त्यामुळे पनीर घेताना चांगल्या दर्जाचे घ्यावे असे आवाहन करण्यात आले. आता शुद्ध पनीर ओळखणार कसं, तर आपल्या स्वच्छ हातांनी काही पनीर मॅश करा. भेसळयुक्त पनीरही स्क्रीम्ड दुधापासून बनवले जाते, त्यामुळे ते हाताचा दाब सहन करू शकत नाही आणि हात लावल्यावर तुटण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर चीज नैसर्गिक आहे की बनावट हे जाणून घेण्यासाठी आयोडीन टिंचरचाही वापर करण्यात येतो. पॅनमध्ये पाणी आणि पनीर एकत्र करून ते उकळावे. ते थंड झाल्यानंतर आयोडीन टिंचरचे काही थेंब त्यात टाकल्यानंतर रंग निळा असल्यास ते भेसळयुक्त पनीर असल्याचे समजते.